सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या राज्यातल्या सत्ता संघर्षाची लढाई सुरू आहे आणि ठाकरे गटाकडून कायद्याचा अक्षरशः कीस काढला जातोय। आज सलग तिसरा दिवस आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद सुरू होता। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आज सकाळच्या सत्रामध्ये संपल्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनीही आपला युक्तिवाद ठाकरे गटासाठी सुरू केला। दोनही ज्येष्ठ वकिलांनी राज्यपालांची कृती ही घटनाबाह्य असल्याचा युक्तिवाद आज केला। एवढंच नाही तर राज्यपालांचे राजकीय लागेबांधे असतात याकडे अभिषेक मनु सिंघवी यांनी घटनापीठाचं लक्ष वेधलंय। विशेष बाब ही आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या 2 निकालांमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं असं थेट बोट दाखवणारा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी आज केला। अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रशांत कदम यांच्याकडे जाऊयात। प्रशांत, लंच नंतर जो युक्तिवाद सुरू झालेला आहे अभिषेक मनु सिंघवी त्याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर देत आहेत की मुळामध्ये 30 जूनला जी फ्लोर टेस्ट नाही झाली उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे, तरी सुद्धा जे व्हायचं होतं ते झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या 10th शेड्यूलच्या अंतर्गत येतात। त्यांनी ती 5 कारणं याच्यामध्ये कोर्टाला सांगितलेली आहेत की काय काय गोष्टी घडल्या आणि त्या 5 कारणांमुळे या सगळ्या फॅक्ट्स उघड आहेत की शिंदे गटानं या ठिकाणी पूर्णपणे पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे। मुळामध्ये राज्यपालांना ते पत्र द्यायला बीजेपी सोबत जाणं हीच त्यांची पहिली कृती होती की ज्याच्यामध्ये त्यांनी पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन म्हणजे 10th शेड्यूलचं उल्लंघन केलेलं आहे स्पष्ट होतं। त्याच्यानंतर परत 3 जुलैला जी अध्यक्षांची निवड झाली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी व्हीपच्या विरोधात उल्लंघन केलेलं आहे आणि राज्यपालांच्या राजभवनामध्ये जाताना अशा पद्धतीनं सह्या देणं पक्षप्रमुखांच्या अनुमती विना आणि बीजेपी सोबत जाणं हे याच्यामध्येच हे सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात की त्यांनी पूर्णपणे नियमांचं उल्लंघन केलेलं होतं आणि पक्षांतरबंदी कायदा त्यांना लागू होऊ शकतो याच्या 5 ढळढळीत गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी कोर्टाला सांगितलेल्या आहेत। त्यांचं म्हणणं आहे की कोर्टानं केवळ या फॅक्ट्सचा जरी विचार केला की ज्या सगळ्या फॅक्ट्स संपूर्ण जनतेसमोर आहेत, जाहीर आहेत, कुणीही डिनाय केलेल्या नाहीत, तरी सुद्धा ही केस जी आहे ती परत पाठवणं कोर्टाला फारसं अवघड होणार नाही आणि त्यामुळे एक प्रकारे सुरुवातीला राज्यपालांचे अधिकार, त्याच्यानंतर 27 आणि 29 जूनचे ते कोर्टाचे 2 निकाल याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करत अभिषेक मनु सिंघवी यांनी आपला युक्तिवाद जो आहे तो सुरू केलेला आहे। बरोबर, कालपासून युक्तिवाद सुरू आहे। कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू आहे। जेवणाच्या ब्रेक नंतर सुद्धा अभिषेक मनु सिंघवी पुन्हा एकदा युक्तिवाद करतात आणि जसं प्रशांत सांगत होते वेगवेगळ्या मुद्द्यांवर हा युक्तिवाद सुरू आहे। सुरुवातीला कपिल सिब्बल यांचा भर होता प्रामुख्यानं तो अपात्रतेच्या मुद्द्यावर। जसं अभिषेक मनु सिंघवी आता अपात्रतेच्या मुद्द्यावर भर देतात तसाच भर कपिल सिब्बल यांनी सुद्धा दिला होता। घटनेतल्या 10व्या अनुसूचीचं उल्लंघन नेमकं कसं आणि कुठे झालेलं आहे ते दुर्लक्षित कसं करता येणार नाही हे वारंवार कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांनी केला होता आणि त्यापाठोपाठ अभिषेक मनु सिंघवी यांचाही हाच प्रयत्न आहे। मात्र अभिषेक मनु सिंघवी यांच्या युक्तिवादात एक बाब ठळकपणे दिसते की नेमके असे कोणत्या 5 गोष्टी आहेत की ज्या गोष्टींमध्ये घटनेतल्या 10व्या अनुसूचीमधल्या तरतुदींचं उल्लंघन झालेलं आहे हे कपिल सिब्बल सांगण्याचा प्रयत्न करतात। याचा अर्थ जर या आमदारांना अपात्र ठरवायचं असेल तर त्यासाठी कोणते 5 महत्त्वाचे बेस आहेत, पाया आहेत ते कपिल सिब्बल कोर्टाला सांगून देण्याचा प्रयत्न करतात। माफ करा, अभिषेक मनु सिंघवी कोर्टाला सांगून देण्याचा प्रयत्न करतात। त्याचा अर्थ असा होतोय की कपिल सिब्बल यांच्याही युक्तिवादामध्ये स्पेसिफिक मुद्दे कोणते होते आणि त्यानंतर जनरल मुद्दे कोणते होते असा युक्तिवादाचा क्रम होता आणि तसाच काहीसा युक्तिवादाचा क्रम आता अभिषेक मनु सिंघवी यांच्याही युक्तिवादामध्ये आपल्याला दिसतोय की अगदी स्पेसिफिक मुद्दे कोणते आहेत आणि मग त्या मुद्द्यांचा थेट संबंध एकूण घटनाक्रमाशी कसा आहे हे सांगून देण्याची एक स्ट्रॅटेजी आपल्याला दिसते जी कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामध्ये दिसली आणि आता अभिषेक मनु सिंघवी यांच्याही युक्तिवादामध्ये दिसते। शिंदेंना पक्षांतरबंदी कायदा लागू होऊ शकतो असं अभिषेक मनु सिंघवी यांचं म्हणणं आहे, कारण शिंदे गटाकडून 10व्या सूचीचं उल्लंघन झाल्याचा पुनरुच्चार त्यांनी आपल्या युक्तिवादामध्ये केलाय। पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, पक्षांतरबंदी जो कायदा आहे त्याच्यामध्ये 2 कलम आहेत 21A आणि 21B आणि अभिषेक मनु हे सांगायचा प्रयत्न करतायत की या दोनही कलमांच्या अंतर्गत शिंदे गटाचं हे कृत्य जे आहे ते या कायद्याच्या कचाट्यात सापडतं आणि ही खूप रेअर सिच्युएशन आहे की दोन्ही कलम लागू होतात असं देखील त्यांनी एक प्रकारे म्हटलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की
21 आणि 22 तारखेच्या ज्या बैठका होत्या, शिवसेना पक्षानं अधिकृतपणे सांगितलं होतं की या बैठकांना उपस्थित राहा. व्हीप बजावलेला होता, त्या बैठकांना ते उपस्थित राहिले नाहीत. त्याच्यानंतर पुन्हा ते राजभवनावरती गेले, बीजेपी सोबत गेलेले होते, बीजेपीच्या नेत्यांसोबत गेलेले होते. तिथं जाऊन त्यांनी दावा केला आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते नकारू शकत नाहीत. 21A हे जे पक्षांतरबंदी कायद्यातलं कलम आहे तर ते तर यांना सरळ सरळ लागू होतं आणि याच्यामध्ये कुठलाच डिफेन्स त्यांच्याकडे नाही आहे की म्हणजे आम्ही तिथं गेलोच नव्हतो किंवा आम्ही तेव्हा हजरच नव्हतो. हे जर त्यांनी म्हटलं की हे सगळे मीडिया रिपोर्ट्स खोटे आहेत तर आणि तरच फक्त तो बचाव जो आहे तो होऊ शकतो असं अभिषेक मनु सिंघवी या ठिकाणी सांगतायत. आणि जे याच्या आधीचे निकाल आहेत या सगळ्या संदर्भातले, राजेंद्र सिंग राणा, त्याच्यानंतर श्रीमंत पाटील कर्नाटकचं प्रकरण आहे, या सगळ्या प्रकरणांचा हवाला ते या ठिकाणी देत आहेत. आणि ते असं म्हणतात की राजेंद्र सिंग राणा जे प्रकरण आहेत त्याच्यामध्ये तर शपथ द्यायला शपथीसाठी राजभवनामध्ये जाणं एखाद्या विरोधी पक्षाच्या सोबत किंवा ज्या पक्षाला राजकीय पक्षाची मान्यता नाही आहे त्याच्यासोबत जाणं, म्हणजे एखाद्या पक्षानं मान्यता दिलेली नाही आहे तरीसुद्धा अशा पद्धतीनं शपथविधीसाठी राजभवनावरती पोहोचणं लेटर घेऊन हे कृत्यसुद्धा पक्षांतरबंदी कायद्याच्या अंतर्गत कारवाईसाठी पात्र ठरतं, हे अभिषेक मनु सिंघवी कोर्टाला सांगतायत. कारण राणा प्रकरणामध्ये अशाच पद्धतीचा निकाल जो आहे तो कोर्टानं दिलेला होता. बरोबर, कारण उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि या राजीनाम्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. हा दावा करत असताना दोघेही राजभवनामध्ये पोहोचले होते. आपल्या सगळ्यांना जर घटनाक्रम आठवत असेल तर त्यावेळेस सगळे आमदार, जे बंड करणारे आमदार होते ते मुंबईमध्ये नव्हते, ते गुवाहाटीमध्ये होते. एकटे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये परत आले होते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ते राजभवनामध्ये गेले होते. दृश्य सगळ्यांनी बघितलेली आहेत. त्यामुळे एकीकडे घटनेतल्या तरतुदींचं उल्लंघन नेमकं कसं झालंय हे सांगण्याचा प्रयत्न करत असताना घटनाक्रमाशी या सगळ्या गोष्टी कशा जोडल्या गेलेल्या आहेत आणि एकूण घटनेच्या मूळ उद्दिष्टांचं या सगळ्यामुळे कसं उल्लंघन झालेलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांनीही केला आणि आता अभिषेक मनु सिंघवी सुद्धा करतायत. पक्षांतरबंदी कायदा हा प्रमुख आधार आहे या युक्तिवादाचा, घटनेची 10वी अनुसूची प्रमुख आधार आहे या युक्तिवादाचा आणि या सगळ्याचं उल्लंघन कसं झालंय याच्या स्पेसिफिक मुद्दे अभिषेक मनु सिंघवी आपल्या युक्तिवादामध्ये सांगतायत. वारंवार अविश्वास ठरावांना योग्य अयोग्य असं म्हणत असतानाच पक्षांतरबंदी कायद्यातली दोनही कलम, ज्याचा प्रशांतनं उल्लेख केला, ही शिंदे गटाला लागू होतात आणि महाराष्ट्रामध्ये घडलेली घटना यामुळेच दुर्मिळ ठरते असं अभिषेक मनु सिंघवी यांचं म्हणणं आहे. ही दोनही कलम एकाच वेळी लागत नाहीत. सहसा घडलेली घटना खोटी असल्याचा दावा जर शिंदेंनी केला तरच ते वाचू शकतात, पण पक्षांतरबंदी कायद्यातली दोनही कलम शिंदेंच्या कृतीला लागू शकतात आणि बचावाचा कुठलाही मार्ग नाही, कारण ही दोनही कलम महाराष्ट्रामध्ये घडलेली घटना दुर्मिळ असल्याचं दाखवतात असं अभिषेक मनु सिंघवी यांचा दावा आहे. जर जे काही सगळं घडलं ते खोटं आहे असं जर शिंदेंनी म्हटलं तरच त्यांचा बचाव शक्य असल्याचं अभिषेक मनु सिंघवी म्हणतात. पण अर्थातच सगळ्यांना माहिती आहे की यातल्या बऱ्याचशा गोष्टी या मीडियाच्या साक्षीनं घडल्या होत्या. याचे सगळ्याचे ऑडिओ व्हिज्युअल सगळ्यांकडे उपलब्ध आहेत. त्यामुळं सगळ्या गोष्टी नाकारणं सहज शक्य नाही आणि म्हणूनच अभिषेक मनु सिंघवी यांचा हा थेट दावा आहे की घडलेल्या या सगळ्या गोष्टी झाल्याच नाहीत असं जर म्हटलं एकनाथ शिंदे यांच्या गटाने आणि त्यांनी तरच त्यांचा बचाव होऊ शकतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.